साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवृष्टी आणि शंखांचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या गुरुदेव दत्तपीठ देवगड इथे शनिवारी संध्याकाळी 6 वाजता भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय. दत्त जयंती महोत्सवाच्या कालावधीमध्ये लाखो भाविकांनी देवगड इथे हजेरी लावून भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेतलंय. दत्त जयंतीच्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी मंदिराच्या समोरील कीर्तन मंडपामध्ये पुष्पांनी सजवलेल्या व्यासपीठावरती पाळणा ठेवण्यात आला होता आणि पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची मूर्ती ठेवण्यात आली होती. विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आलाय. यावेळी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली आहे. या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज म्हणालेत की सद्गुरू किसनगिरी बाबांनी आपल्या आराधनेच्या माध्यमामधनं भक्तांना सुख शांती प्राप्त होण्यासाठी भगवान दत्तात्रेयांना इथे विराजमान केलंय. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश अशी 3 रूपं आहेत. देव देश धर्म यांचं पालन करा असाच संदेश या 3 रूपं असलेल्या भगवान दत्तात्रेय यांच्या रूपानं आपल्याला मिळतो. तपश्चर्येच्या माध्यमामधनं दैवतेला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. धर्माच्या कार्यामध्ये कसर राहता कामा नये. कर्माच्या गाठी सुटण्यासाठी धार्मिक विधी पूजा पाठ करा असं आवाहन त्यांनी या प्रसंगी बोलताना केलंय. तर श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबाजींच्या मातोश्री सरुबाई पाटील आणि स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते पाटील, महंत कैलास गिरीजी महाराज, महंत ऋषीनाथजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे तसेच हरभक्तपरायण डॉक्टर जनार्दन मेटे महाराज तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, रत्नमाला लंगे तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, संतोष माने, पंचगंगा सीड्सचे संचालक काकासाहेब शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अविनाश काळे, किशोर जोजार, विमा अधिकारी किशोर गारुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, देवगड सुरक्षाधिकारी भाऊ नांगरे सर यांच्यासह हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा भरली होती. यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स थाटण्यात आले होते. नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि होमगार्ड दलाचे समादेशक बाळासाहेब देवखिडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आणि होमगार्ड यांनी परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून बंदोबस्त दिलाय. तर जनरक्षक, पोलीस मित्र संघटना, स्वयंसेवक, सेवेकरी यांनी देखील सेवेच्या माध्यमामधनं मोलाची भूमिका बजावली आहे. आणि 3 शिरे हा एकच संदेश दिला भगवान दत्तात्रेयांनी. देव, देश आणि धर्म. आपण ज्या देशामध्ये वावरतो तो देश सुरक्षित असेल तर तुम्हाला धर्माचरण करता येईल आणि धर्माचरण केलं तर सर्वांना सुख प्राप्त होईल. आजच्या दिवशी धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले. तुम्ही आपण सर्व संत महंतांच्या वतीने सर्व मिळून आपण भगवान दत्तात्रेयाची प्रार्थना करू की प्रभू
आम्हाला फक्त एकच आपल्याला माफी मागायचं आहे, एक विनम्र प्रार्थना करायची आहे की आमच्या देशामध्ये लहान थोर स्त्री पुरुष अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत. सर्वांच्या मध्ये सामंजस्य सदैव टिकून राहावं आणि बंधुत्वाची भावना दृढ होत राहावी. आपल्या देशातलाच पण आपले पडोशीचे जे देश आहेत यांना सुद्धा सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्व बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी, हीच आपल्याला भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करायची आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.